ओरली आता गेली 5 वर्ष. मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला. मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही. जे सत्तेतच येणार नाहीये त्यांच्याबद्दल आपण का बोलतो? काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची. मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या 5 वर्षामध्ये झाल्या, मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं, टीकेच्या वेळेला टीका, समर्थनाच्या वेळेला समर्थन, प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा. पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांमधून मी उद्धृत केल्या, की 90च्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठं, ते म्हणजे बाबरी मशिदीचं. हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावरती तिथे मुलायम सिंग यादवच्या लोकांनी, पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले, शरयू नदीमध्ये प्रेतं फेकून दिली. ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही. आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला, त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा. पण मोदीजी, मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं. अन्यथा ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास जेव्हापासून बघतोय, तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी, या देशातलं 370 कलम काश्मीरमधलं रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही, ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली. आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जमीन घेऊ शकता, जागा घेऊ शकता. तो एक भारताचाच एक भाग आहे. हे देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत, अनेक फ्लायओव्हर्स बनवलेत, अनेक ब्रिजेस बनवलेत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या 18-19 वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. मगाशी रामदासभाईंनी उल्लेख केला, मोदीजी आपण पण आपल्या अनेक सभांमधून पण सांगितलं, पण आज जरा खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे, त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही. तुम्ही लावणार कधीच नव्हतात, पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत, मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत. अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे. या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत, लाखो मुसलमान आहेत, देशभक्त मुसलमान आहेत, जे या देशावरती प्रेम करतात, जे या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे. खरं तर सांगायची गरज नाही, पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय. आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता, तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही. याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत. पण लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत. त्याला एक शाश्वती पाहिजे, त्याला मनात आदर आहे, तो काम धंदेवाला आहे, त्याला काम करायचं या देशामध्ये, तो या देशाचा नागरिक आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे. पण मला असं वाटतं की हे जे मुठभर आहेत, हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत, यांच्या मागून फिरणारे जे लोक आहेत, यांचे जे अड्डे आहेत,
हे अड्डे एकदा तपासून घ्या, तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका. म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्यापुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही, अशी मी अशा अपेक्षा बाळगतो.